चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमी। साक्षात भगवान विष्णूंनी मनुष्य रूपात पृथ्वीवर पाऊल टाकून संपूर्ण धरती पुलकित केली, तोच हा दिवस। प्रभू श्रीराम अखंड त्रेतायुग ज्यांच्या अवतार कार्यामुळे अजरामर झाले, ज्यांच्या नावातही अनाकलनीय शक्ती आहे। दगड सुद्धा पाण्यावर तरंगावेत, इतकेच काय तर प्राणी देखील भक्तिमय होऊन सेवेस लागावेत, अशा प्रभू श्रीरामांचा जन्मदिन। मोठ्या दिमाखात आद्य जगद्गुरु श्री रामानंदाचार्य दक्षिण मुख्यपीठ नाणीजधाम इथं साजरा करण्यात आला। आणि का नाही होणार बरे? प्रभू श्री रामांचे उत्तराधिकारी म्हणजेच आद्य जगद्गुरु श्री रामानंदाचार्य महाराज, तर त्यांचे उत्तराधिकारी म्हणजे आपले लाडके अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज होय। साक्षात प्रभू श्री रामांचे आध्यात्मिक वंशज म्हणजे आपले स्वामीजी। मग हा उत्सव धूमधडाक्यात होणे साहजिकच आहे ना। म्हणूनच 29 मार्च पासून या उत्सवाला सुरुवात झाली। सर्व देवांना आमंत्रणे आज मुख्य मंदिरातून न जाता राम मंदिरातून नेहमीच्याच उत्साहात वाजत गाजत निघाली आणि संत शिरोमणी श्री गजानन महाराज, वरद चिंतामणी सर्व देव श्रीराम मंदिरातच एकत्रित झाले। संपूर्ण परिसर दिव्यांनी आणि फुलांनी खूप छान नटला सजला होता। सगळीकडे तयारी आणि लगबग सुरू होती, पण त्यातूनही प्रत्येकाचा भाव आणि आनंद ओसंडून वाहत होता। दुसऱ्या दिवशी सकाळी परमपूज्य जगद्गुरु श्री व परमपूज्य कानिफनाथ महाराज यांचे सहकुटुंब राम जन्म झाला आणि त्यांना गुरुमातांच्या शुभहस्ते पाळण्यात घालण्यात आले। चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती। दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला। राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला। बाळाचं नाव आहे श्रीराम। बाळाचं नाव श्रीराम ठेवण्यात आलेलं आहे। की या नैसर्गिक भूमीचा उपयोग करून इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करून या सुंदर ओपन एअर थिएटर सभागृहाचं जे निर्माण तुम्ही केलेलं आहे, इथे वृक्षांची सावली आहे, इथे सगळ्यांना बसून ऐकता येतं, भव्य व्यासपीठ आहे। ज्या आर्किटेक्टनी किंवा ज्यांनी कोणी या कल्पना दिल्यात त्या सगळ्यांचं मला वाटतं महाराजांनीच दिल्यात। महाराजांना हे त्यांच्या गुरुनी किंवा देवानी साक्षात्कार देऊन हे डिझाईन बनवलं असेल, त्याबद्दल महाराजांचं खूप खूप अभिनंदन, त्यांना शुभेच्छा। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, हे तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवलं। महाराजांचं हे पीठ जे आहे हे केवळ धार्मिक कार्य करणारं नाही आहे, तर शिक्षणाच्या क्षेत्रात, समाजसेवेच्या क्षेत्रात संकट येतं जेव्हा येतात, कोविडसारखं संकट आहे, भूकंप आहे, पाण्याचा प्रकोप होतो, त्यावेळी समाजातल्या दलित लोकांकरता मदत करण्याकरता धावून जाणारं सामाजिक विचार आणि या समाजातल्या जे शोषित आहे, पीडित आहे, दलित आहेत, सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेले आहेत, त्या गरिबाच्या मुलाला शिक्षणाचं त्याचा नीट ज्ञान मिळावं
म्हणून शिक्षण संस्थेच्या मार्फत त्याला ज्ञान देणं, हे सगळी कामं महाराजांनी आपल्या या संस्थानातून केलेली आहे. याला आपण नॉलेज म्हणतो, नॉलेज म्हणजे ज्ञान म्हणतो. आणि हे सर्व लोकांपर्यंत पोहोचून त्या ज्ञानाचं रूपांतर वेल्थमध्ये म्हणजे संपत्तीत करणं, हा जो प्रयत्न आहे त्या माध्यमातून महाराजांनी आज शिक्षण संकुलाची निर्मिती केली आहे. या ठिकाणून भविष्यातले उत्तम नागरिक तयार होतील. ते केवळ या जिल्ह्याचं, तालुक्याचं नाही, तर भारताचं नाव जगात मोठं करतील अशी माणसं होती. कुठलंही पण आपल्या धर्मातलं जे स्थान आहे, त्यात पहिली गोष्ट नेहमी मनात वाटायची की जगात तुम्ही कुठल्याही चर्चमध्ये जा, मस्जिदीत जा, कुठेही जा, स्वच्छता, पार्किंग, त्या ठिकाणी मंदिरात गेल्यावर आता इथे व्हायब्रेशन्स आहेत पॉझिटिव्ह. याचं कारण हा परिसर सुंदर आहे. इथे पर्यावरणाच्या दृष्टीने झाडं लागलेली आहेत. त्यामुळे आपली मंदिरं स्वच्छ असली पाहिजे, तिथे आपलं ध्यान, मन लागलं पाहिजे. पण आपली इतिहास, संस्कृती आणि विरासत आपली सगळ्यात मोठी ताकद आणि शक्ती आहे. महाराजांचा बद्दल मी जास्त बोलत नाही, कारण वर्तमानपत्र पुन्हा त्याचा वेगवेगळे अर्थ काढतात. पण महाराजांनी सगळ्यात मोठं काम कोणतं केलं असेल तर धर्माचं रक्षण करण्याचं काम त्यांनी मोठं केलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक लोकांना वाचवलं आणि अनेक लोक गैरसमजूतून गेले होते, त्यांना पुन्हा वापस आणलं. आपल्या समाजामध्ये भविष्यातली पिढी निर्माण करायची असेल तर थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. आणि म्हणून महाराजांनी आपल्या सगळ्यांचं, अनेक लोकांचं जीवन बदलवलं. अनेक लोक व्यसनी होते, ते व्यसनमुक्तीतून बाहेर आले, व्यसनमुक्ती त्यांनी स्वीकारली. अनेक लोकांनी जीवनामध्ये चांगल्या विचाराच्या आधारावर आपला सामाजिक प्रवास सुरू केला. याला सामाजिक परिवर्तन म्हणतात. सामाजिक परिवर्तन, आर्थिक परिवर्तन, शैक्षणिक परिवर्तन आणि त्यातून व्यक्तीवर संस्कार करून सुसंघटित संस्कारित समाज निर्माण करणं आणि त्यातून एक शक्तिशाली, सुखी, समृद्ध, संपन्न राष्ट्र निर्माण करणं. भगवान प्रभू रामचंद्रांचा आपण स्मरण करतो आहे. ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र होते. आदर्श राजा, आदर्श पिता, आदर्श सगळ्या दृष्टी, पुत्र, आदर्शाचं परिपूर्णतेचं प्रतीक म्हणजे प्रभू रामचंद्र होते. म्हणून त्यांना आपण परमेश्वरास्वरूप मानतो. आपण सगळेजण प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या जीवनात मिळेल असा विश्वास व्यक्त करून माझं बोलणं आभार मानतो. सीतामाई राज्यातून निघून गेल्या, घरातली लक्ष्मी रुसून पचली, तर घर सुन्न सुन्न होत. एक मराठी म्हण आहे, ज्याची बायको मेली त्याची अक्कल गेली. एवढी ताकद आहे तिच्यामध्ये. आम्हाला त्याचा अनुभव जादा आहे. कारण जेवणाची पण आठवण नसते. आम्ही कुठेही दौऱ्यावर असू दे तर बरोबर वेळेला फोन येणार म्हणजे येणार. पहिलं जेवलेत की नाही. आमच्या पाठीमागे आमच्या अपरोक्ष यांनी खंबीरपणे हे नेतृत्व केलं कुटुंबाचं. म्हणून कदाचित मला हा आध्यात्मिक संसार करता आला. कारण महाराजांना उत्तम प्रकारचे तर संस्कार करू शकलो नसतो मी, आणि ताईने केले नसते तर कदाचित हे चित्र बदललं असतं. दाखवतात का सगळ्यांना. तर भगवान प्रभू रामचंद्रांनी सीतामाईचा त्याग केला खरा, पण तो खरा अर्थानं मनातून केला नव्हता. त्यांचं प्रचंड प्रेम पत्नीवर होतं. हा परमार्थाचा राजा सर्व स्तरावरील भाविकांवर सारखेच प्रेम करतो. ना कुणावर अन्याय होऊ देत की कुणाची झोळी रिकामी ठेवत नाही. ज्याचा जैसा भाव, जैसी श्रद्धा, तैसे त्यांना फळ देतो.
सर्वांवर सारखीच माया करतो, दांभिकांनाही त्यांच्याच भाषेत उत्तर देतो, कधी गाय तर कधी वाघ अशा दुहेरी भूमिकेत अगदी चपखलपणे ये जा करणारा परमार्थाचा अधिपती म्हणजेच आपले लाडके परमपूज्य स्वामीजी. बरं, शत्रुत्व म्हणाल तर काय, अगदी जहाल आणि भयानक. मग ते आपल्यासारख्या भाविकांमधले षड्रिपू असोत वा अंधश्रद्धा. व्यसनामुळे निर्माण होणाऱ्या समाजातील दुष्प्रवृत्ती असोत, परमपूज्य जगद्गुरुश्रींचा विरोध कायम या आणि अशा मानवाचे आणि माणुसकीचे अधःपतन करणाऱ्या प्रवृत्तींशी राहिला आणि त्यांना समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील देखील राहिलेत. परंतु ते करताना कोणा व्यक्तीशी वैर नाही. उच्च शिक्षण घेत घेत अध्यात्माची कास घट्ट धरून आधुनिक पिढीला अध्यात्माकडे वळवण्यासाठी नवीन मार्ग बनवले. पाहुयात त्यांच्या प्रवचनाचे काही क्षण. अध्यात्म में मन, शरीर, भावना, इनके ऊपर संस्कार होते हैं. ये नित्य नियमित स्वरूप में अच्छा कार्य करने लगते हैं अपने आप, जो उनका नैसर्गिक स्वभाव है. लेकिन हमें समय नहीं है भक्ति करने के लिए, गुरुओं के पास आने के लिए समय नहीं. गुरुओं के पास आना, राम नाम जयंती करना क्या है, पार्टी करो. आज गडकरी साहब ने एक बहुत अच्छा शब्द इस्तेमाल किया, मुझे बहुत अच्छा लगा. उन्हें कहा कि आधुनिकीकरण करना जरूरी है. आधुनिकीकरण यानी पाश्चिमात्य चीज नहीं. वी हैव टू बी इन एडवांस. हमें समय के साथ जाना चाहिए. जो विकास हो सकता है उसको साधना चाहिए, लेकिन उस विकास के साथ जो लोग अपनी परंपरा, जो लोग अपने विचार के ऊपर कायम हैं और सकारात्मक भाव से सबका स्वीकार कर रहे हैं, वही आधुनिकीकरण है. समय के साथ बदलाव लाओ और सबका स्वीकार करो. सरते शेवटी प्रभू श्रीरामांच्या सर्व गुणांची उजळणी करताना परमपूज्य स्वामीजी म्हणाले, आदर्श राजा की प्रजेच्या हितासाठी सर्वस्वचा त्याग. भगवान प्रभू रामचंद्र आदर्श शत्रू सुद्धा होते. रावणाचं आणि भगवान प्रभू रामचंद्रचं शत्रुत्व सीतामाईमुळे निर्माण झालं. रावणाला मारल्यानंतर रावण मरता क्षणी, म्हणजे मरू लागला, आता जाणार, त्यावेळी लक्ष्मणाला स्वतः भगवान प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की तो इतका ज्ञानी आहे तर तिथे जा आणि त्याच्याकडून ज्ञानाची प्राप्ती करून घे. लक्ष्मण गेले, परंतु ज्या पद्धतीने मागायला पाहिजे ते मागितलं नाही. स्वतः प्रभू रामचंद्र त्याच्या चरणापाशी बसले आणि सांगितले, विद्वान ब्राह्मण हो, तुम्ही हे जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते मला द्या. त्यानंतर रावणानं देह सोडला, त्याग केला. रावणाच्या बॉडीची विटंबना नाही केली. बिभीषणाच्या ताब्यात बॉडी दिला आणि सांगितलं याच्यावर कार्य करायचे, विधी करायचे ते कर. बिभीषणानं नाकारलं. बिभीषण म्हणाला, मी अजिबात याच्यावर संस्कार करणार नाही, जरी तो माझा भाऊ असला तरी. भगवान प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, जर तू हे संस्कार करणार नसशील तर संस्कार मी करेन. कारण माझं वैर रावणाशी नाही आहे, त्याच्या तत्वांशी होतं. मृत्यू झाला, वैर संपलं. असा अजात शत्रू भगवान प्रभू रामचंद्र होते. हे गुण आपल्यामध्ये आले पाहिजे. हे फक्त भगवान प्रभू रामचंद्रांमध्येच
चांगले गुण दिसतात, त्याने आपल्याला मुक्ती नाही मिळणार. आपण ह्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. ज्यावेळी आपण अशा ह्या गोष्टी अंगीकारू त्यावेळी आपला उद्धार होणार आहे. म्हणून आज रामनवमीच्या दिवशी आपण ते समजून घेतोय की भगवान प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम का म्हणतात. वारी उत्सवाची सांगता नेहमीप्रमाणे आलेल्या देवतांना गारहाणे घालून झाली. भाविकांनी पुन्हा एकदा पालख्या खांद्यावर घेतल्या आणि सर्व देवतांना प्रेमाने वाजत गाजत आणि अदबीने आपापल्या निवासस्थानी